विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये अभ्यास केलेला आहे इयत्ता 9तील प्रकरण क्रमांक 1 मधील गतीचे नियम यातील पहिल्या 2 मुद्द्यांचा म्हणजेच अंतर आणि विस्थापन यामधील आपण संबंध अभ्यासलेला आहोत. आजच्या तासाला आपण चाल, वेग आणि त्वरण या 3 संज्ञांचा अभ्यास करणार आहोत. Students, we have studied the points speed and velocity. म्हणजेच आज आपण अभ्यास करणार आहोत चाल आणि वेग या 2 संज्ञांचा. याच्यामध्ये चाल म्हणजे काय, तर एकक कालावधीमध्ये कापलेले एकूण अंतर. एकक कालावधीमध्ये ठराविक कालावधीमध्ये वस्तूनं काय जे अंतर कापलेलं असेल त्याला आपण काय म्हणतो, त्या वस्तूची चाल असं म्हणतो. बघा त्याचं सूत्र कसं दिलेलं आहे. स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स कव्हर्ड अपॉन टाइम रिक्वायर्ड. म्हणजेच काय, तर द टोटल डिस्टन्स कव्हर्ड इन अ पर्टिक्युलर टाइम. टोटल डिस्टन्स कव्हर्ड इन अ पर्टिक्युलर टाइम इज कॉल्ड एज स्पीड ऑफ दॅट ऑब्जेक्ट. मराठीमध्ये बघा, चाल बरोबर एकूण कापलेले अंतर छेद एकूण कालावधी. म्हणजेच एकूण कालावधीमध्ये कापलेल्या एकूण अंतरास किंवा ठराविक कालावधीमध्ये कापलेल्या एकूण अंतरास काय म्हटलं जातं, चाल असं संबोधलं जातं. आता चाल जी आहे ती स्केलर क्वांटिटी आहे. स्पीड इज अ स्केलर क्वांटिटी. म्हणजे काय, तर अदिश असं म्हटलं जातं. अदिश म्हणजे की चाल व्यक्त करण्यासाठी आपल्याला फक्त परिमाणाची आवश्यकता असते. कुठल्याही स्पीड इज अ स्केलर क्वांटिटी म्हणजे चाल ही अदिश राशी आहे. फक्त चाल व्यक्त करण्यासाठी आपल्याला परिमाणाची आवश्यकता असते, दिशेची आवश्यकता नसते. म्हणून तिला आपण अदिश राशी असं म्हणतो. स्पीड इज कॉल्ड एज स्केलर क्वांटिटी. देन इन मराठी चाल इज इक्वल टू एकूण कापलेले अंतर छेद एकूण कालावधी. हीच त्याची व्याख्या आपण सांगतो. एकक कालावधीमध्ये कापलेले एकूण अंतर म्हणजे चाल होय. आता आपण पाहूया व्हेलॉसिटी म्हणजे काय, म्हणजेच वेग म्हणजे काय. व्हेलॉसिटी इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन बाय अन ऑब्जेक्ट. काय सांगितलंय बघा, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन म्हणजे विशिष्ट दिशेने कापलेल्या एकूण अंतरास. विशिष्ट दिशेने कापलेल्या एकूण अंतरास आपण काय म्हणतो, व्हेलॉसिटी असं म्हणतो. द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन बाय अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज velocity. Then see the formula of the velocity. Velocity is equal to displacement upon time. What is displacement? Displacement means nothing but the direction of the distance. डिस्टन्स साठी आपण जी डायरेक्शन वापरतो त्याच्यासाठी आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. डिस्प्लेसमेंट इन युनिट टाइम इज कॉल्ड एज व्हेलॉसिटी. म्हणजेच आपण व्हेलॉसिटीची व्याख्या काय सांगू शकतो, विशिष्ट दिशेने कापलेल्या एकूण अंतरास. विशिष्ट दिशेने कापलेल्या एकूण अंतरास आपण काय म्हणतो, तर वेग असं म्हणतो. डिस्प्लेसमेंट इन युनिट टाइम इज कॉल्ड एज व्हेलॉसिटी. सी देन व्हेक्टर क्वांटिटी. व्हेलॉसिटी इज द व्हेक्टर क्वांटिटी. आता व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे काय, तर व्हेलॉसिटी ही म्हणजेच वेग ही सदिश राशी आहे. सदिश का म्हणायचं, तर आपण इथं उल्लेख केलाय इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन म्हटलंय. पर्टिक्युलर डायरेक्शन म्हणजे इथं आपण काय करणार आहे, वी यूज्ड मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन टू डिटेक्ट द व्हेलॉसिटी. आपण वेग दर्शवण्यासाठी आपण काय वापरणार आहे, परिमाणाची पण आवश्यकता आहे आणि दिशेची सुद्धा आवश्यकता आहे. म्हणून व्हेक्टर क्वांटिटी व्हेलॉसिटी इज अ व्हेक्टर क्वांटिटी. देन सी द युनिट्स ऑफ स्पीड अँड व्हेलॉसिटी. स्पीड आणि व्हेलॉसिटीचे युनिट्स एकक काय आहेत. आपण पाहिलेला आहे फॉर्म्युला, डिस्टन्स इज एक्सप्रेस्ड बाय मीटर अँड टाइम इज एक्सप्रेस्ड बाय सेकंद. म्हणजे अंतर जे आहे ते आपण मीटरमध्ये मोजतो आणि वेळ जे आहे म्हणजेच कालावधी जो आहे तो आपण सेकंदामध्ये मोजतो. SI सिस्टीम मध्ये म्हणजेच MKS सिस्टीम मध्ये. आणि म्हणून वेगाचे SI पद्धतीतील एकक मीटर पर सेकंद आहे आणि चालीचे सुद्धा SI पद्धतीतील एकक मीटर पर सेकंद असे आहे. आणि CGS पद्धतीमधलं चालीचे आणि वेगाचे एकक जे आहे ते सेंटीमीटर पर सेकंद असं मोजलं जातं. लेट अस सी द इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हेलॉसिटी. म्हणजेच आपण काय अभ्यासणार आहोत, तर चालीचा आणि दिशेचा वेगावर काय परिणाम होतो. चालीचा आणि वेगाचा
चालीचा आणि दिशेचा वेगावर कोणता परिणाम होतो. फर्स्ट पॉइंट इज चेंजिंग द स्पीड व्हाईल कीपिंग द डायरेक्शन सेम. ज्यावेळी तुम्ही चाल बदलाल आणि दिशा तीच ठेवाल तेव्हा सुद्धा त्याच्या वेगावरती परिणाम होतो. चेंजिंग द डायरेक्शन व्हाईल कीपिंग द स्पीड सेम. आता डायरेक्शन दिशा सेम ठेवला आणि स्पीड म्हणजे चाल सुद्धा जर सेम ठेवला तर त्याचा व्हेलॉसिटीवर काय परिणाम होतो हे त्याच्यामध्ये सांगता येईल. आणि तिसरं दिलेलं आहे चेंजिंग द स्पीड ॲज वेल ॲज द डायरेक्शन. आपण जर चालही वस्तूची बदलली आणि जर दिशाही बदलली तर काय होतं, वेगाचा परिणाम काय होतो हे तुम्हाला अभ्यासता येतं. देन सी एक्झरसाइज. सॉल्व द डेफिनेशन, डिस्टन्स, displacement, speed and velocity. Let us see the points uniform and non-uniform linear motion. यानंतर आपण काय अभ्यासणार आहोत बघा, तर एकरेषीय एकसमान गती आणि एकरेषीय नैक समान गती याचा आपण अभ्यास करणार आहे. म्हणजे एकसमान गती आणि नैक समान गतीचा आपण अभ्यास करणार आहोत. कशाला म्हणायचंय बघा एकसमान गती, युनिफॉर्म मोशन कशाला म्हणायचंय. If an object covers equal distance in equal time intervals, it is said to be in uniform motion. बघा काय म्हणायचंय, जेव्हा एखादी वस्तू समान कालावधीमध्ये समान अंतर कापते, जेव्हा एखादी वस्तू समान कालावधीमध्ये समान अंतर कापते तेव्हा ती वस्तू एक समान गतीमध्ये आहे असं म्हणतात. उदाहरण दिलेलं आहे आपल्याला पुस्तकामध्ये. अमर, अकबर आणि अँथनी या तिघांनीही समान कालावधीमध्ये कोणकोणती अंतरं कापलेली आहेत त्याचा एक चार्ट दिलेला आहे. त्यावरून आपण सांगू शकतो अमर आणि अँथनी कव्हर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरव्हल्स. म्हणजेच अमर आणि अँथनीनं समान कालावधीमध्ये समान अंतर कापलेलं आहे. म्हणजेच आपण सांगतो जर एखादी वस्तू समान कालावधीमध्ये समान अंतर कापत असेल तर ती वस्तू एक समान गतीमध्ये आहे असं म्हटलं जातं. यानंतर पाहूया नॉन युनिफॉर्म मोशन. नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे नैकरेषीय गती, नैक समान गती. इफ अन ऑब्जेक्ट कव्हर्स अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरव्हल्स. व्याख्यामध्ये सांगितलेलं आहे जेव्हा एखादी वस्तू समान कालावधीमध्ये असमान अंतर कापते, समान कालावधीमध्ये असमान अंतर कापते तेव्हा ती वस्तू नैक समान गतीमध्ये आहे असं म्हटलं जातं. इफ अन ऑब्जेक्ट कव्हर्स अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरव्हल्स इट इज सेड टू बी इन नॉन युनिफॉर्म मोशन. In the book there is given an example, the motion of a vehicle being driven through heavy traffic. ज्या ठिकाणी ट्रॅफिकमध्ये वाहनांची गर्दी जास्त झालेली असते त्या ठिकाणी तिथं जी आपल्याला उदाहरण पाहायला मिळतं ते जे असतं ते नैक समान गतीचं उदाहरण आपल्याला बघायला मिळतं. कारण ट्रॅफिकला थांबल्यानंतर लोकांची ज्या गाड्या असतात, वाहनं जी असतात त्यांचा वेग असमान असतो, म्हणजे समान कालावधीमध्ये ते समान अंतर कापत नाहीत. देन वी सी द पॉइंट्स एक्सेलरेशन. लेट अस सी व्हॉट इज द एक्सेलरेशन. एक्सेलरेशन म्हणजे काय आपण याचा अभ्यास करणार आहोत. यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो त्वरण. तर त्वरण म्हणजे काय याचे एक मराठीमध्ये आपण एखादं एक्झाम्पल पाहूया. लहानपणी तुम्ही घसरगुंडीवरती खेळलेला असाल. घसरगुंडी खेळण्याचा तुम्ही आनंद जेव्हा लुटत असता तेव्हा तुम्हाला त्यातील शास्त्रीय मीमांसा चिकित्सा काय आहे ती तुम्हाला माहिती नसते. पण ज्यावेळी तुम्ही घसरगुंडीवरती घसरता तेव्हा घसरत असताना पहिल्यांदा तुमचा घसरगुंडीवर बसल्यानंतर जेव्हा घसरायला चालू करतात तेव्हाचा जो वेग असतो तो खूप खूप कमी असतो. ज्यावेळी तुम्ही घसरत असताना मध्यावरती येता, मधल्या भागावर येता तेव्हा तुमचा वेग थोडासा वाढलेला असतो आणि लास्टच्या ठिकाणी म्हणजे अगदी शेवटच्या ठिकाणी तो वेग जो आहे तो काय होतो, कमी कमी होत जातो आणि शेवटी 0 होतो. तेव्हा तुम्ही खाली घसरगुंडीवरून पडलेला असता. म्हणजेच काय, यू मस्ट हॅव ऑल प्लेड ऑन अ स्लाइड इन द पार्क. यू नो दॅट while sliding down the velocity is less at the top, it increases. बघा, less at the top म्हणजे अगदी वरच्या भागात काय असते तर व्हेलॉसिटी लेस असते. इट इन्क्रीजेस इन द मिडल. मध्यावरती काय होते,
वाढत वाढत जाते, इन्क्रीजेस अँड बिकम्स झिरो ॲट द एंड. आणि ज्यावेळी तुम्ही शेवटी खाली घसरून पडता तेव्हा ती व्हेलॉसिटी म्हणजे वेग किती झालेला असतो, तर झिरो आलेला असतो. म्हणजेच आपण काय व्याख्या सांगू शकतो बघा. सी हिअर, ऍक्सिलरेशन. व्हॉट इज ऍक्सिलरेशन? द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज ऍक्सिलरेशन. म्हणजेच वेग बदलाच्या दरास, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजेच वेग बदलाच्या दरास काय म्हटलं जातं, तर ऍक्सिलरेशन म्हटलं जातं. अँड इट इज गिव्हन बाय फॉर्म्युला ऍक्सिलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी पर टाइम. म्हणजेच त्वरण बरोबर वेगातील बदल किंवा वेग बदलाचा दर छेद कालावधी हे तुम्हाला सूत्र मिळतं. आता आपल्याला इफ इनिशियल व्हेलॉसिटी, the object is having initial velocity u, after time t it is the final velocity phi, then acceleration is equal to small a is equal to final velocity minus initial velocity upon time. Final velocity minus initial velocity म्हणजे काय, चेंज इन व्हेलॉसिटी, वेग बदलाचा दर. म्हणजेच अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग छेद काळ, म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, वेग बदलाच्या दरास त्वरण असं म्हणतो. अँड फॉर्म्युला इज गिव्हन ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. लेट वी सी द युनिफॉर्म एक्सिलरेशन. व्हॉट इज युनिफॉर्म एक्सिलरेशन? If the velocity changes by equal amounts in equal time intervals, the object is said to be in uniform acceleration. म्हणजेच एखादी वस्तू समान कालावधीमध्ये समान वेग गाठत असेल तर त्या वस्तूच्या अंगी एक समान त्वरण आहे असे म्हणतात. इफ द व्हेलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाऊंट्स, समान कालावधीमध्ये इन इक्वल टाइम इंटरव्हल्स, द ऑब्जेक्ट इज सेड टू बी इन युनिफॉर्म ऍक्सिलरेशन. जर एखादी वस्तू समान कालावधीमध्ये समान वेग गाठत असेल तर त्या वस्तूच्या अंगी एक समान त्वरण निर्माण झाले आहे असे म्हणतात. देन वी सी नॉन युनिफॉर्म ऍक्सिलरेशन. म्हणजेच काय, नैक समान त्वरण. कशाला म्हणायचं? इफ द व्हेलॉसिटी चेंजेस बाय अनइक्वल अमाऊंट्स in equal time intervals, the object is said to be non-uniform acceleration. जर एखादी वस्तू समान कालावधीमध्ये समान वेगामध्ये बदल करत नसेल तर त्या वस्तूच्या अंगी नैक समान त्वरण निर्माण होतं असे म्हटले जाते. आता बघूया आपण की हे जे त्वरण आहे ते त्वरण 3 प्रकारचं असतं. 3 प्रकारचं काय काय असतं बघा. द टाइप्स ऑफ ऍक्सिलरेशन. तर कोणकोणते आहेत बघा. फर्स्ट इज पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन, निगेटिव्ह ऍक्सिलरेशन अँड झिरो ऍक्सिलरेशन. म्हणजे काय, पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन मीन्स धनत्वरण, निगेटिव्ह ऍक्सिलरेशन मीन्स ऋणत्वरण अँड झिरो ऍक्सिलरेशन म्हणजे शून्य त्वरण. तर फर्स्ट सी पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन. The velocity of an object is increases when the velocity of an object is increases. जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग सतत वाढत जातो तेव्हा त्या वस्तूच्या अंगी धनत्वरण निर्माण होते. म्हणजे लक्षात काय ठेवायचे, पॉझिटिव्ह एक्सिलरेशन मीन्स व्हेलॉसिटी इज इन्क्रीजेस. देन निगेटिव्ह एक्सिलरेशन मीन्स द व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट इज डिक्रीजेस विथ टाइम. इट इज कॉल्ड ॲज डिसिलरेशन. निगेटिव्ह एक्सिलरेशन इज ऑल्सो कॉल्ड एज डिसिलरेशन. डिसिलरेशन मीन्स काय, तर आपण त्याला मराठीमध्ये मंदन असं सुद्धा म्हणतो किंवा ऋणत्वरण असं त्याला म्हणतो. याच्यामध्ये बघा निगेटिव्ह एक्सिलरेशन मध्ये काय होतो, तर वस्तूच्या वेगामध्ये म्हणजे वस्तूचा वेग काय होतो, कमी कमी होत जातो. डिक्रीजेस मीन्स वस्तूचा वेग काय होतो, कमी कमी होतो. त्याला आपण काय म्हणतो, निगेटिव्ह एक्सिलरेशन. म्हणजेच ऋणत्वरण म्हणजेच ज्यावेळी एखाद्या वस्तूचा वेग वारंवार कमी कमी होत जातो तेव्हा आपण त्या वस्तूच्या अंगी ऋणत्वरण निर्माण होतं असं म्हणतो. आणि ऋणत्वरणालाच दुसरं नाव आहे मंदन आणि त्यालाच मराठीमध्ये आपण म्हणतो अवत्वरण असं संबोधतो. आणि ऋणत्वरण जे असतं त्याचं एक वैशिष्ट्य काय आहे बघा, द डायरेक्शन इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ द
व्हेलॉसिटी. याच्यामध्ये आपल्याला एक्झाम्पल सांगता येईल की जेव्हा आपण गाडी थांबवायची असेल तर गाडीला जेव्हा आपण ब्रेक दाबतो त्यावेळी काय होतं, तर गाडीच्या वेगाची दिशा आणि गाडी थांबण्याची दिशा ह्या दोन्ही कशा होतात, तर विरुद्ध असतात. त्या ठिकाणी गाडीच्या चाकाचं आणि रस्त्याचं घर्षण होतं आणि ज्या दिशा असतात त्या कशा असतात, विरुद्ध असतात. आणि म्हणून आपण म्हणतो डायरेक्शन इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. म्हणजे वेग जो असतो तो कसा असतो, एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असतो. देन वी सी द झिरो ऍक्सिलरेशन. इफ the velocity of an object does not change with the time it has zero acceleration. ज्यावेळी एखाद्या वस्तूच्या वेगामध्ये कोणताच बदल होत नाही त्यावेळी तिच्या अंगी कोणता त्वरण असतं, तर झिरो म्हणजे शून्य त्वरण त्या वस्तूच्या अंगी निर्माण झालेलं असतं. उदाहरणार्थ कोण काय सांगू शकाल, तर या ठिकाणी एखादी थांबलेली गाडी तिच्या वेगामध्ये कोणताच बदल होत नाही तेव्हा तिच्या अंगी काय असतं, झिरो त्वरण निर्माण झालेलं असतं.